आपल्याकडे फार कन्फ्युजन आहे की एक परमिशनचा कागद मिळाला म्हणजे पूर्ण बिल्डिंगला परमिशन मिळाली, असा होत नाही। तुमच्या परमिशनवर जर असा शब्द लिहिलेला असेल अप टू प्लिंथ, याचा अर्थ तुम्हाला मिळालेली परमिशन ही फक्त प्लिंथ लेवलपर्यंत आहे, ठीक आहे। जय महाराष्ट्र मित्रांनो, VPR कुमार यांचा प्रश्न आहे की जर आपल्याला बांधकाम परमिशन किंवा परवानगी जर मिळालेली आहे तर त्या केसमध्ये आपल्याला डिपार्टमेंटकडून किंवा जी बांधकाम परवानगीची विभाग आहेत म्हणजेच नगर रचना यांच्याकडून कोणती कागदपत्रे दिले जातात आणि ती कागदपत्रे बघताना आपल्याला कोणकोणती काळजी घेणे आवश्यक आहे। सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो लवकरात लवकर की कोणकोणती कागदपत्रे यामध्ये मिळतात। तर जो सर्वात पहिला कागद आहे जो आपल्याला मिळणार तो राहणार तुमची सँक्शन ड्रॉइंग। बेसिकली सँक्शन ड्रॉइंग म्हणजे काय की जे तुम्ही तुमच्या रजिस्टर्ड इंजिनियरच्या थ्रू जी सबमिट केली होती ड्रॉइंग, त्यावर त्या डिपार्टमेंटचा सही शिक्का राहणार, ठीक आहे। तो सही शिक्का डिजिटली सुद्धा राहू शकतो, ठीक आहे, किंवा जो आपण मॅन्युअली म्हणतो त्याप्रमाणे सुद्धा राहू शकतो। ते डिपेंड करते की तुमच्या नगरपालिका किंवा महानगरपालिकेमध्ये ऑफलाईन पद्धती आहे की ऑनलाईन पद्धती। ऑनलाईन पद्धती असेल तर डिजिटल सिग्नेचर, ठीक आहे। त्यानंतर जो दुसरा डॉक्युमेंट असतो त्याला आपण म्हणणार की जे एक प्रकारे सर्टिफिकेट आहे की तुम्हाला परमिशन मिळालेली आहे, ज्याला कमेन्समेंट लेटर म्हणू शकतो किंवा प्रारंभपत्र असे सुद्धा मराठीमध्ये आपण म्हणू शकतो। हे सुद्धा डिजिटली सिग्नेचर केलेलं राहू शकते किंवा मॅन्युअली असेल तर मग स्टॅम्प आणि साईन त्यावर राहणार डिपार्टमेंटची, ठीक आहे। आणि जो तिसरा महत्त्वाचा आहे त्यावर होऊ शकते की तुम्हाला सही शिक्का किंवा डिजिटल सिग्नेचर मिळणार नाही, आणि तो म्हणजे तुम्ही भरलेले डेव्हलपमेंट चार्जेस किंवा विकास शुल्क जे असतात ते, म्हणजे जी परमिशन प्रोसेस करण्यासाठी किंवा तुमची जी सँक्शन झालेली ड्रॉइंग आहे किंवा परमिशन आहे त्याला जेव्हा आपल्याला जी डेव्हलपमेंट चार्जेस भरावे लागतात त्याची एक पावती असते, ती सुद्धा तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे। सो बेसिकली मला हे सांगायचं आहे की तसे तर खूप डॉक्युमेंट आहेत, ठीक आहे, पण मेनली 3च डॉक्युमेंट महत्त्वाचे असतात परमिशन मिळाल्यानंतर। सर्वात पहिला म्हणजे तुमची सँक्शन ड्रॉइंग, दुसरा डॉक्युमेंट म्हणजे कमेन्समेंट लेटर किंवा प्रारंभपत्र, त्याला आपण साधं सर्टिफिकेटसुद्धा म्हणूया ज्यावर लिहिलेलं राहतं की तुम्हाला परमिशन मिळालेली आहे। आणि तिसरं म्हणजे तुम्ही जी पावती आहे, जी पैसे भरलेले आहेत, किती पैसे भरले, ठीक आहे, त्याची पावती, हे 3 डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे जर तुम्हाला बिल्डिंग परमिशन किंवा बांधकाम परवानगी मिळालेली आहे तर। आता बघा यामध्ये मी जे सँक्शन ड्रॉइंग आहे त्यामध्ये तर काही अडचण येणार नाही, बिकॉज ती जी ड्रॉइंग आहे तुमची ऑलरेडी सँक्शन झालेली आहे डिपार्टमेंट थ्रू, त्यामुळे त्यात कसल्याही प्रकारचे करेक्शन वगैरे राहणार नाही। सही शिक्का किंवा डिजिटल सिग्नेचर त्यावर तुम्हाला मिळून जाणार, ठीक आहे। त्याचप्रमाणे जे तुमचे डेव्हलपमेंट चार्जेसची पावती आहे किंवा विकास शुल्काची जी पावती आहे त्यावर सुद्धा कसल्याही प्रकारचं, आता त्यामध्ये फक्त एवढंच चेक करायचं आहे आपल्याला की जी अमाऊंट आपण पे केली होती किंवा भरले होते पैसे तेवढेच आहेत का। उदाहरणार्थ जसं फॉर एक्झाम्पल त्यावर तुम्हाला लिहिलेलं राहणार की तुम्ही उदाहरणार्थ 30,000 भरलेले आहेत, ठीक आहे। बस तेच आपल्याला चेक करायचं आहे की आपण जेव्हा 30,000 भरले होते तर त्यावर सुद्धा 30,000 आहे का, जेणेकरून आपल्या केसमध्ये कसल्याही प्रकारचा करप्शन किंवा भ्रष्टाचार झालेला नाही आहे हे आपण तिथे चेक करू शकतो। ऑनलाईनमध्ये हे थोडं इझी होणार ॲज कम्पेअर टू ऑफलाईनमध्ये, ठीक आहे। आता यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा की बघा जी बिल्डिंग ड्रॉइंग आहे किंवा सँक्शन ड्रॉइंग आहे ही तर तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड इंजिनियरकडूनच मिळते, त्यामुळे त्याची उदाहरण देण्याची काही गरज नाही आहे। पण तुम्हाला जर जे डेव्हलपमेंट चार्जेस आहे ते भरल्यानंतर कशाप्रकारे एक पावती येते त्याचं जर उदाहरण बघायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये डाउनलोड करण्यासाठी फ्रीमध्ये ती पावती देणार, ते तुम्ही एक नमुना देणार, तो तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे त्यामध्ये चार्जेस अप्लाय वगैरे केलेले राहतात, ठीक आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं की जी आपली कमेन्समेंट लेटर आहे किंवा ज्याला आपण प्रारंभपत्र म्हणतो ते आपल्याला बघायचं आहे, त्याचासुद्धा एक नमुना किंवा एक उदाहरण मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार, ते तुम्ही डाउनलोड करू शकता। बघा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे बिल्डिंग परमिशन मिळाल्यानंतर तो म्हणजे हा की जे लेटर आपल्याला मिळालेलं आहे प्रारंभपत्र त्यामध्ये तुम्हाला शब्द शोधायचा आहे। तो शब्द म्हणजे हा की ही परमिशन कुठपर्यंत आहे। उदाहरणार्थ आता काही केसेसमध्ये होऊ शकते, ज्या जुन्या केसेस आहेत त्यामध्ये अप टू प्लिंथ, परमिशन इज अलाउड अप टू प्लिंथ असा जर शब्द असेल म्हणजेच काय जोत्यापर्यंत तुम्हाला फक्त परमिशन मिळालेले आहे। आपल्याकडे फार कन्फ्युजन आहे की एक परमिशनचा कागद मिळाला म्हणजे पूर्ण बिल्डिंगला परमिशन मिळाली, असा होत नाही। तुमच्या परमिशनवर जर असा शब्द लिहिलेला असेल अप टू प्लिंथ, याचा अर्थ तुम्हाला मिळालेली परमिशन ही फक्त प्लिंथ लेवलपर्यंत आहे, ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला पुढील बांधकामासाठी सुद्धा अर्ज करावा लागेल आणि पुढील जे आहेत स्लॅब लेवलचे म्हणा, लिंटेल लेवलचे म्हणा किंवा ज्याला आपण फुल ऑक्युपन्सी, पार्टली ऑक्युपन्सी, हे जे सर्टिफिकेट आहे हे सुद्धा अप्लाय करावे लागतील, तेव्हा तुमची जी बिल्डिंग परमिशन आहे ती पूर्ण होणार। त्यामुळे तुम्हाला हे बघणं गरजेचं आहे की तुमच्या परमिशनच्या लेटरवर काय लिहून आलेलं आहे, अप टू प्लिंथ आहे, अप टू स्लॅब लेवल आहे की पूर्ण कंप्लीट म्हणजे पूर्ण बांधकाम झालेलं आहे की अप टू कंप्लीशन असं लिहिलेलं आहे, हा शब्द तुम्हाला बघायचा आहे। आता हा मराठीमध्ये असू शकतो की जोत्यापर्यंत किंवा पूर्ण बांधकाम, बघा डिपेंड करते की जर आता सध्या जर मी आज करंट सिच्युएशन जर सांगितली, ऑनलाईनमध्ये जर तुमची परमिशन मिळत असेल तर तुम्हाला इंग्लिशमध्ये सध्या तरी बेसिक ते लेटर मिळणार, पण हा जर ऑफलाईन असेल तर काही केसेसमध्ये माझ्याकडे मराठीमध्ये सुद्धा केसेस आलेले आहेत, तर त्यामध्ये सुद्धा मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला मिळू शकतो। इथं भाषेचा फार मोठा विषय नाही आहे, मुद्दा हा आहे की तुम्हाला
जी परमिशन मिळालेली आहे त्यामध्ये शब्द काय लिहिलेला आहे, ठीक आहे. तर ते तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर बघा, जर तुम्ही ऑनलाईनमध्ये केस जर सबमिट केली असेल किंवा ऑफलाईनमध्येही जरी सबमिट केली असेल तरी त्या केसमध्ये जो तुमचा केस नंबर होता, ठीक आहे, तोच आपल्या लेटरवर आलेला आहे का हे सुद्धा चेक करायचं. त्यानंतर आपण ज्या नावाने केस सबमिट केली होती, कधी कधी चुकीमुळे होऊ शकते की अनावधानाने काही चूक झाली आणि त्यामध्ये होऊ शकते की नावामध्ये किंवा आडनावामध्ये स्पेलिंगमध्ये म्हणा किंवा काना मात्रा उकारामध्ये काही चूक असू शकते. तर ते सुद्धा तुम्हाला तपासून घ्यायचे आहे. बघा, ह्या खूप बारीक बारीक गोष्टी आहेत, ठीक आहे. तुमचा प्लॉट नंबर झाला, त्यानंतर तुमचं नाव व्यवस्थित आहे का, त्यानंतर तुमची केस, त्यानंतर ते जे दिनांक आहेत हे बरोबर आहेत का, ह्या खूप बारीक सारीक गोष्टी आहेत. पण ह्या जर तुम्ही आता जर यांच्याकडे जर पूर्ण लक्ष दिलं नाही तर होऊ शकते ह्या अडचणी तुम्हाला काही वर्षानंतर भेडसावतील की तुमच्या नावामध्ये करेक्शन आहे तर ही परमिशन चुकीचं आहे, अशा प्रकारचे तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे जेव्हा आपल्याला परमिशन मिळत आहे त्या केसमध्ये ही जी नावं वगैरे जे आहेत किंवा जे स्पेलिंग वगैरे किंवा कानामात्रा हे चेक करून घ्यायचं, जेणेकरून तुम्हाला पुढे त्रास जाणार नाही. हा झाला आता एक पॉईंट. आता बघा, त्याच लेटरमध्ये जे कमेंटमेंट लेटर असते किंवा ज्याला आपण प्रारंभपत्र म्हणतो, त्याचमध्ये जसं मी सांगितलं की अप टू प्लेन्थ लेवल असा जर शब्द असेल किंवा हे बाकी जर शब्द असेल ही तर काळजी घ्यायचीच आहे. त्याचप्रमाणे काही नगरपालिका किंवा महानगरपालिका आता त्यांनी सुरू केलेलं आहे की ते त्यांच्या लेटरमध्येच लिहून देतात की तुम्हाला कोणत्या नियमाच्या आतमध्ये राहून ही परमिशन दिलेली आहे. बेसिकली त्यामध्ये सर्व नियम लिहिलेले राहतील. ते जे नियम आहेत होऊ शकतात, आता काही केसेसमध्ये ते 18 नियम देतात, तर काही केसेसमध्ये त्यापेक्षा जास्त किंवा कमी असू शकतात. तर ते जे नियम आहेत किंवा कोणत्या पॉईंटच्या अंतर्गत तुम्हाला ही परमिशन मिळालेली आहे हे जर चेक करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझ्याकडे जी सध्या जो फॉर्मॅट आहे तो तुम्ही डाउनलोड करा अगदी फ्रीमध्ये आणि तुम्ही तिथून सुद्धा चेक करू शकता. सो बेसिकली असा फार काही कठीण हा टॉपिक नव्हता आजचा, पण मला एवढंच सांगायचं आहे की परमिशन मिळाली याचा अर्थ असा नाही आहे की पूर्ण बिल्डिंगची तुम्हाला परमिशन मिळालेली आहे. एक वेळा चेक करून घ्या आपली परमिशन, नाव वगैरे सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत का, प्लॉट नंबर व्यवस्थित आहेत का, जेणेकरून तुम्हाला भविष्यात त्रास जाणार नाही. धन्यवाद. मला आशा आहे की तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.